विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण करणे, सकारात्मक भक्कम पाया घालणे आणि कृती आधारित व अनुभव आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुण्यात सायन्स सुपरस्टार अकॅडमीचा शुभारंभ रविवारी दिनांक 1 मार्च रोजी विविध मान्यवर विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। ही अकॅडमी सिंहगड रोडवरील पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासमोर पर्वती पार्क सोसायटी इथं सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वैज्ञानिक विकासासाठी ती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। अकॅडमीच्या स्थापनेसाठी डॉक्टर सारिका बर्डे शिंदे, पूनम कुंभार, काजल पवार, वर्षा कंद आणि अॅडव्होकेट कोमल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले। उद्घाटन सोहळा नवी पेठेतील SM जोशी हॉल इथं आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हँड्स ऑन सायन्स फाउंडेशनचे प्राध्यापक विनोद पाटील सर उपस्थित होते। प्रमुख वक्त्या म्हणून नयन कुलकर्णी, अर्थतज्ञ किरण मोघे व डॉक्टर बेनझीर तांबोळी यांची उपस्थिती लाभली। तसेच अनेक मान्यवर विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राध्यापक विनोद पाटील सर यांनी प्रत्यक्ष प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण केली। प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बक्षीसही जिंकली। सायन्स हा जो विषय आहे तर मुलांनी प्रयोग करून हा खरं तर शिकला पाहिजेत। म्हणजे विज्ञान हा विषय जो आहे ना, कृतीयुक्त विज्ञान याची गरज आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार प्रत्येक इयत्तेला आता याच्या पुढे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग येणार आहे। त्याच्यामुळे याची सुरुवात आम्ही आत्ताच केली आहे आणि हे अकॅडमी आता यापुढे गायडन्स करणार आहे। आज आम्ही साऊंड हा टॉपिक घेतला। मुलांना बेसिकली साऊंड कसा तयार होतो, साऊंडची फ्रिक्वेन्सी काय असते, कुठला साऊंड आपण ऐकू शकतो, कुठला आपल्याला ऐकायला येत नाही, हे मुलांना आम्ही प्रयोगातून दाखवलं आणि त्यामुळे मुलांना बेसिक ज्या संकल्पना असतात आवाजाबद्दलच्या किंवा साऊंड बद्दलच्या त्या क्लिअर झाल्यात। एक्झाम्पल म्हणजे आपण म्हणतो की अनप्लेझंट साऊंड म्हणजे दॅट इज द नॉईज आणि प्लेझंट साऊंड म्हणजे म्युझिक। तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मुलांना प्रयोगातून आपण दाखवल्यानंतर मुलं खुश होतात, मुलं आनंदाने तो विषय जो आहे अभ्यास करतात आणि मुलांचे या मार्फत जे आहेत मार्कही वाढणार आहेत आणि मुलं विषय म्हणजे अभ्यासाचा कंटाळा करणार नाहीत। मी डॉक्टर सारिका बर्डे शिंदे, मी वैद्यकीय व्यवसाय म्हणजे आहे, पण म्हणजे आपण संडे सुपरस्टार सायन्स अकॅडमी सुरू करतोय, ज्याच्यामध्ये एव्हरी संडे वार्षिक आपण क्लासेस घेणार आहोत। मुलांचे क्लासेस म्हणण्यापेक्षा आपण त्यांना प्रात्यक्षिक प्रयोग हाताने त्यांच्या करता यावेत असं बघणार आहोत आणि ते प्रोजेक्ट ते मुलं घरी घेऊन जातील आणि घरी ते करतील, ज्याच्यातून विज्ञानाचा प्रचार फक्त मुलांमधून, छोट्या मुलांमधून पालकांपर्यंत पण होईल आणि समाजापर्यंत पण होईल। उद्याचे ते सुजाण नागरिक त्याच्यातून बनू शकतील। तसेच आपण समर कॅम्प म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये मुलं घरीच असतात त्याच्यासाठी ही कॅम्प ठेवतोय आणि विविध ठिकाणी लोकेशन्स वरती आपण हे करतोय। त्यात 2 ते 3 दिवसाचे क्लासेस असतील आणि मुलांना 7 ते 8 प्रयोग शिकवले जातील। तसेच त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला तिथे प्रोत्साहन दिलं जाईल आणि मुलं स्वतः ते प्रयोग करतील आणि ते एक्सप्लोर करतील, विज्ञान समजून घेतील, विज्ञान पसरवतील। यावेळी येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत वैज्ञानिक प्रयोग, नवकल्पना, सर्जनशीलता आणि कौशल्य विकासावर आधारित विशेष समर कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। पुणे शहरातील विविध भागांमध्ये हा समर कॅम्प आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी होणं सोयीचं ठरणार आहे। तसेच वर्षभरासाठी वार्षिक बॅचेसच्या माध्यमातून संचित अभ्यासक्रम राबवण्यात येणार असून प्रयोगाधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक तयारी व सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगती सुनिश्चित केली जाईल, असं आयोजकांनी यावेळी सांगितलं। सायन्स सुपरस्टार अकॅडमीच्या माध्यमातून पुण्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक अधिक रंजक, सोपा आणि अनुभव आधारित पद्धतीने शिकवण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे। आमची ही अकॅडमी आम्ही वर्ष 3री ते 7वीच्या वर्गांसाठी चालू करतोय आणि ही आम्ही PCMC, तळेगाव आणि जिथे गरज असेल तिथे जर मुलं वाढली तर त्या एरियात जाण्याची आणि तिथे प्रॅक्टिकल्स करून दाखवण्याची आमची तयारी आहे। समर कॅम्प मार्च पासून आम्ही चालू करणार आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी आम्ही QR कोड वगैरे अरेंज केलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता। काही क्वेरीज असतील तर तुम्ही
आमच्यावरती सांगू शकता, आम्ही त्याच्यावरती रिप्लाय द्यायला एनी टाइम तयार आहोत. जे सायन्स सुपरस्टार अकॅडमी आहे त्याचं लॉन्चिंग केलं होतं. खरं तर काल सायन्स डे झाला, त्याचं औचित्य साधून आम्हाला हा लॉन्च करायचा होता. त्यासाठी आज आम्ही तो लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये आज आम्हाला प्राध्यापक विनोद पाटील सर, जे अनेक वर्ष संडे सायन्सचं काम करत आहेत, तर त्यांच्या प्रेरणेतूनच हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत आणि त्यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच्यानंतर नयन कुलकर्णी मॅडम ज्या आहेत की ज्या एक स्वतःची त्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं भरपूर काम आहे आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम आहे, तर त्या इथं आज प्रमुख व्याख्यान देण्यासाठी होत्या. ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन हे भारताची गरज आहे या संदर्भात त्यांनी त्याचं व्याख्यान दिलं. त्याच्यानंतर तसेच कॉम्रेड किरण मोघे ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांची उपस्थिती होती आणि डॉक्टर बेनझीर तांबोळी यांची सुद्धा उपस्थिती होती. या सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा देऊन अकॅडमी पुढे कशी नेली पाहिजे, त्याची काही आव्हानं आहेत ती सुद्धा आम्हाला याच्यातून समजली आहेत आणि आम्ही आशा करतो की त्या सगळ्या घेऊन आम्ही नक्कीच पुढे जाऊ. नमस्कार, मी स्वाती भुजबळ. मी आवाहन करते सगळ्यांना की जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या मुलांना, आणि मी स्वतःपासून सुरुवात करणार आहे ऍज अ पालक, टू जॉईन दिस अकॅडमी. तो नक्की या आणि पार्टिसिपेट करा.